नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचे स्वागत. आजचे जे अंकगणिताचे आपण प्रश्न घेणार आहोत ते मेरिट ठरवणारे प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी अंकगणिताची तयारी करून घेतो, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असते. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत? हा क्वेश्चन आपण ऑप्शनवरून सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट ऑप्शनमध्ये काय सांगितलेलं आहे? 5च्या 15 नोटा व 10च्या 30. 5च्या 15 नोटा ऑप्शन ए आणि 10च्या 30 नोटा किती रुपये होतील? तर एकूण नोटांची एकूण किंमत आपल्याला मिळेल. 15×5 = 75 अधिक 300, 375 काय होईल याचं एकूण किंमत येईल. आपल्याला किती हवं आहे? 350. ऑप्शन बी चेक करूया. 5च्या 20 नोटा म्हणजे 5 × 20, 10च्या 30 नोटा. 20×5 = 100 अधिक 300, 400 रुपये एकूण किंमत होईल. त्यामुळे ऑप्शन बी होणार नाही, ऑप्शन ए पण होणार नाही. ऑप्शन सी बघूया. 5च्या 30 नोटा, 10च्या 20 नोटा. आता 5×3=15, 150 आणि 20 × 10, 200. म्हणजेच किती होईल? 350 होईल. तेच नोटांची एकूण किंमत किती आहे? 350. हा ऑप्शन पहिली कंडिशन सॅटिस्फाय करतोय. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्या किती आहेत? 20. 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहेत. दुप्पट किती झाली याची? 2 × 20, 40 वजा 10 किती होणार? 30. म्हणजे 5 रुपयाच्या नोटा या 10 रुपयाच्या नोटेच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहेत. म्हणजे दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय होते. म्हणजे आपला ऑप्शन सी काय असेल? करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 2. एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात, तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत? आता वेन डायग्रॅमनी हा क्वेश्चन आपण समजून घेऊया प्रथम. आता 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र 72% वाचतात आणि मराठी वर्तमानपत्र किती? 50% वाचतात. मराठी 50% आणि हे 25% हे दोन्ही 25% हे दोन्ही वाचतात. आता आपल्याला फक्त इंग्रजी वर्तमानपत्र वाचणाऱ्यांची संख्या काढायची. फक्त इंग्रजी वाचणाऱ्यांची संख्या कशी काढणार आपण? आता इथं येणार आहे तो फक्त इंग्रजी वाचणाऱ्यांची. बरोबर काय असणार आहे? 72%. म्हणजेच हे 25 अधिक अशी कोणती संख्या आहे ज्यांची काय होईल? ची बेरीज काय होईल? 72. म्हणजेच काय करूया? 72 मधून 25 मायनस करूया. म्हणजेच किती उत्तर येईल? म्हणजे जिथं कोणता अंक येईल? 47 येईल. आता फक्त मराठी वाचणाऱ्यांची संख्या काढूया. मराठी वाचणाऱ्यांची संख्या अधिक 25 म्हणजे दोन्ही 25 वाचतात म्हणून इथं 25 घेतलं आणि मराठी वाचणाऱ्यांची किती? 50. म्हणजेच 25 काय करणार आहेत? फक्त मराठी वाचणार आहेत. आता हे फक्त इंग्रजी 47 आणि फक्त मराठी 25 हे आपलं उत्तर असेल. आता काय सांगितलं त्यांनी? किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत? म्हणजेच आता ती संख्या कशी काढायची? 100 वजा फक्त इंग्रजी वाचणारे 47, फक्त मराठी वाचणारे 25, हे 25 म्हणजे दोन्ही वाचणारे हे अधिक होईल. म्हणजे हे 100मधून जेव्हा आपण मायनस करू त्यावेळी आपल्याला किती टक्के विद्यार्थी इंग्रजी मराठी वर्तमानपत्र वाचत नाही ही संख्या निघेल. 100 - 97, 3% लोक काय आहेत? ते ग्रंथालयातील विद्यार्थी काय आहेत? इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे. चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतात. मात्र पोलिसाच्या 5 पावलाचे अंतर
चोराच्या 7 पावलाच्या अंतराबरोबर आहे, तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे? तर ज्यावेळी आपल्याला पळण्याच्या वेगाचे प्रमाण विचारलेलं असतं त्यावेळी आपण काय करूया, आता चोर 10 पावले पळाला की पोलीस, तर पावलांची संख्या लिहूया इथं, पावले पावले चोर आणि पोलीस लिहूया या साईडला. तर चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो आणि अंतर कसं दिलेलं आहे इथं, मात्र पोलिसांच्या 5 पावलांचे अंतर चोरांच्या 7 पावलांच्या अंतराबरोबर आहे. तर आता त्याने वेगाचं प्रमाण काढायला सांगितले. त्यावेळी सिंपली काय करायचं, ज्यावेळी इथं वेगाचं प्रमाण हा शब्द असेल, वेगाचं प्रमाण आपल्याला काढायला सांगितले, त्यावेळी काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. इथं काय होईल, 10 × 5 होईल आणि 8 × 7 होईल. किती होणार, हे 50 आणि 8×7 56. हे झालं चोर आणि पोलीस यांचं प्रमाण. आपल्याला काय विचारले त्यांनी, पहिला काय आहे पोलीस नंतर चोर, म्हणजेच 56/50 असं लिहून घ्या. आता हे 2 जेव्हा डिवाइड करू त्यावेळी काय येईल, उत्तर आपलं 28:25. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. ही आता काय आहे, एक शॉर्ट ट्रिकच आहे वेगाचं प्रमाण काढण्याची. ही लक्षात ठेवा. फक्त काय करायचं, पावले लिहून घ्यायची, अंतर लिहून घ्यायचं आणि त्यांचा काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा. तर 28:25 काय असेल आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. 500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल? आता हा प्रश्न फॉर्म्युला यूज करून पण काढता येतो, पण थेअरीने तुम्हाला अजून क्लिअर होईल हा क्वेश्चन. तर किती दिलेले आहेत, 500 शेळ्यांना 27 दिवस इतका चारा आहे, म्हणजे टोटल चारा किती असणार आहे, एकूण चारा 500 शेळ्यांना पुरेल इतका 27 दिवस, यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 1300. आता एकूण चारा किती आहे, 13,500. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या. आता 3 दिवसानंतर 300 शेळ्या, पण 3 दिवसापर्यंत किती असणार आहेत, 500 शेळ्या असणार आहेत. आता 3 दिवस आपल्याला किती खाऊ लागणार आहे ते बघा, किती चारा लागणार आहे 3 दिवसासाठी. 3 दिवस चारा, 500 शेळ्या असणार आहेत 3 दिवस आपल्या, तर 1500 एवढा चारा आपण काय केला, आधी वापरलेला असणार आहे 3 दिवसासाठी. आता 3 दिवसानंतर 300 शेळ्या आलेल्या आहेत. आता इथे 300 म्हणजे आधीच्या 500 आणि हा काय असणार आहे 300, म्हणजे टोटल 800 आलेले असणार आहेत. तर तो चारा किती दिवस पुरेल असं विचारलं आहे. आता आपल्याकडे शिल्लक किती असणार आहे चारा, हे 13500 - 1500 एवढा खाऊ काय असणार आहे, 3 दिवसानंतर एवढा आपण वापरला आहे, 3 दिवसात आपण एवढा वापरला आहे, हा टोटल असणार आहे. तर यांचं सबट्रॅक्शन किती येईल, 2 आणि 12,000 येईल. तर एक्स म्हणजेच काय असणार आहे आपला, एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल हा चारा, हा एक्स असणार आहे. 12,000 भागिले काय होणार आहे, 800 होणार आहे. 500 अधिक 300 800, टेके 8 8 45, 15 दिवस पुरेल आपल्याला, 15 दिवस एवढा पुरेल. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात, तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती? आता वेन डायग्रॅमने हा क्वेश्चन समजावून घेऊया पहिला. चहा कॉफी, 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 मुले काय होतात, दोन्ही चहा आणि कॉफी दोन्ही पितात, तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती? आता फक्त चहा पिणारे आपण कसं काढतोय, फक्त चहा पिणारे हे काय करायचं, +25 करायचं, = काय करणार आपण 60 करणार, चहा 60 ml. आता इथे किती होणार, 35 येईल. 35 फक्त चहा पिणारे असणार आहेत. तर फक्त कॉफी पिणारे किती असणार आहेत,
फक्त कॉफी पिणारे हे आपलं उत्तर असणार आहे फक्त चहा पिणाऱ्यामध्ये. तर फक्त कॉफी पिणारे किती असणार, कसं काढतोय आपण, हे 25 इज इक्वल टू हे 25 घेतलं इज इक्वल टू हे 40 घेतले, म्हणजे 15 काय असणार आहेत, फक्त कॉफी पिणारे असणार आहेत. हे आपलं उत्तर असणार आहे 15 फक्त कॉफी पिणारे. आता फक्त चहा पिणारे 35, कॉफी पिणारे 15, दोन्ही पिणारे 25. तर त्या वर्गात चहा व कॉफी न पिणारे कसे काढू आपण, न पिणारे, चहा कॉफी न पिणारे 100 मायनस हे 35 फक्त चहा पिणारे, कॉफी पिणारे 15 प्लस 25 दोन्ही पिणारे. तर 65 वजा 75 म्हणजे 25% जे कोण आहेत ते चहा व कॉफी न पिणारे मुले असतील. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, 25 विद्यार्थी, 25 मुले काय असणार, जे चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7, एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केली तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले, तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती. नफा झालेला असणारा हे तर फिक्स आहे, कारण 18 पेन त्याने खरेदी केलेत, त्याच रुपयात त्यांनी 15 पेन विकलेत, म्हणजे 3 पेनचा त्यांना फायदा झालेला आहे. तर अशा जेव्हा प्रश्न आपण सोडवत असतो आणि आपल्याला नफा काढायला सांगितला असेल, पर्सेंटेज नफा काढायला सांगितला असेल, तर काय करायचं, वस्तूंची वजाबाकी ज्यावेळी वस्तूमध्ये दिलेलं असेल त्यावेळी वस्तूंची वजाबाकी करायची आणि विकलेल्या वस्तू विक्री केलेल्या वस्तू आणि पर्सेंटेज नफा सांगितला आहे त्यामुळे इंटू 100 करायचं. तर वजाबाकी वस्तूंची काय होईल, 18 - 15 होईल आणि विक्री केलेल्या वस्तू किती आहेत, 15 इंटू 100, तर 3 - 15 20% काय होईल, आपल्याला नफा होईल. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, खाली दाखवलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे. याचा फॉर्म्युला आहे एकूण त्रिकोण घरे किती आहेत ती बघायची, घरे इंटू पुढची संख्या डिवाइड काय करायचं, त्याला 2नी करायचं. तर घरे किती आहेत, 1 2 3 4 आहेत. 4 पुढची संख्या कोणती असणार आहे, 4च्या 5 डिवायडेड बाय 2 असणार आहे, म्हणजे टोटल 10 काय असतील, एकूण त्रिकोण असतील. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.